विषय काय आहे, बरोबर ना? विषय असा आहे की आपण डेली बेसिसवरती जी काही झोप घेतो, ती झोप म्हणजे काय? ती झोप येते कसे आणि झोप कशा पद्धतीने घेतली पाहिजे. तर या गोष्टी थोड्याशा आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. भरपूर लीडरचा हा प्रश्न असतो की झोप नेमकं कशा पद्धतीने घेतली गेली पाहिजे. महत्वाचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की झोप हा प्रकार काय आहे. माणसाचं जे शरीर आहे ना, ते शरीर कसं आहे एकदा चेक करा. 15 डिग्री मध्ये दिसतं तुम्हाला कधी पण शरीर. जर असं सरळ असतं, तर पडला नसतो का माणूस? तो उभा राहतोय, पण पडतो का? नाही पडत. बरोबर ना? म्हणजेच काय आहे, ते शरीर अशा पद्धतीनं थोडंसं डिग्रीमध्ये आहे. बघा, थोडं बॅलन्सिंग आहे. तुम्ही बघता ना, पाय थोडेसे पुढे मागे, मेंदू, बरोबर ना? वरून खालीपर्यंत बघितल्यानंतर कसं आहे? स्ट्रक्चर चेंज आहे. बरोबर ना? आणि जर सरळ असतं तर काय झालं असतं? काठीसारखं पडलं असतं. बरोबर ना? म्हणजेच काय आहे, की देवाने एक स्ट्रक्चर बनवलेलं आहे. ते स्ट्रक्चर एवढं सुंदर आहे, ते स्ट्रक्चर फक्त आपल्याला फॉलो करायचं. फॉलो काय करायचंय? त्यांनी जे सांगितलेलं आहे, त्या गोष्टी फॉलो करायच्या. तुम्ही ज्यावेळेस चालताय, पायावरती उभे राहताय, त्यावेळेस तुमचं शरीर हे एका डिग्रीमध्ये चाललं पाहिजे. बरोबर ना? तर ते शरीर चालतं. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस उभं राहता ना, त्यावेळेस शरीर बरोबर त्या लेव्हलनी एक पोझिशन घेतं आणि त्या पोझिशननी चालायला सुरुवात होते. दुसरं महत्वाचं आता समजून घ्यायचं, आता तुम्ही सरळ झाले, बरोबर ना? सरळ झाले, प्रॉपरली चालायला लागले. पण आता गडबड काय होती, ज्यावेळेस झोपेची वेळ होते, झोपता तुम्ही, त्यावेळेस मात्र गडबड करता. ज्यावेळेस शरीर उभं आहे, त्यावेळेस एक डिग्री दिलेली आहे. पण ज्यावेळेस शरीर आडवं होतं, आडवं झाल्यानंतर गडबड काय होते माहितीये का? आपण काय करतो, म्हणजेच काय आहे, जे शरीर डिग्रीमध्ये आहे, तुम्ही बघितलं असेल मानेचा भाग जो आहे, तो असा पुढे झुकलेला आहे. बरोबर ना? ते कशासाठी आहे? तर तुमच्या शरीरावरती बॅलन्स ठेवण्यासाठी. आपण काय करतो, ह्या शरीराचा असा भाग जो झुकलेला आहे ना, त्याच्या खाली गादी ठेवतो. बरोबर? उशी कोण-कोण घेतं उशी? जे सदस्य उशी घेतात ना, त्या सदस्यासाठी स्पेशली आहे. उशी किती गरजेची आहे? तर देवाने तुम्हाला एक स्पेशल उशी दिलेली आहे प्रत्येकाला आणि त्याचं माप पण दिलेलं आहे. काय माप दिलेलं आहे माहितीये? देवाने तुम्हाला एक माप दिलेलं आहे, की उशी किती असली पाहिजे झोपताना. म्हणजे बेसिकली झोप जे आहे ते फ्लॅट आहे. बरोबर ना? तुम्ही काय होता न्यूट्रल होता. न्यूट्रल झाल्यानंतर म्हणजे काय आहे, तुम्ही रिलॅक्स झोप ज्यावेळेस घेता, त्यावेळेस जर उशी असेल, तर या ठिकाणी 7 मणके आहेत. कोणाकोणाला माहितीये? 7. 4 आणि 3 7 मणके या ठिकाणी आहे. पूर्ण स्पाइनची जॉइंट इथं आहे मानेमध्ये. बरोबर ना? मग मानेमधले जे मणके आहेत, त्या मणक्याला रिलॅक्सेशन देण्यासाठी ही रात्रीची झोप आहे. म्हणजेच काय आहे, तो दिवसभर तो काम करता तुम्ही, चालता, त्याच्यामुळं काय होतंय मणक्याला तुम्ही बॅलन्स ठेवताय. दिवसभर त्याला बॅलन्स करावं लागतंय तुमचं शरीर. जोपर्यंत तुम्ही उभे आहात, तोपर्यंत तो मणका जो आहे, हे जे 7 स्पाईन आहेत, हे बॅलन्स करताय. रिलॅक्स कधी होताय तुम्ही? ज्यावेळेस झोपेला जाताय त्यावेळेस. त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करताय? त्याला तशाच अवस्थेत ठेवताय. कशा? असा झालेला आहे ना, त्याला परत रिलॅक्सेशन पाहिजे 8 तास. तुम्ही करताय का? तुम्ही काय करताय? उशी घेताय. उशी केल्यामुळं काय होतं? उशी घेतल्यामुळं प्रॉब्लेम असा होतो, की हा जो स्पाईन आहे, ज्याला रिलॅक्स भेटायला पाहिजे होतं रात्री कमीत कमी 8 तास, ते तुम्ही करत नाही. उशी किती असली पाहिजे ते समजून घ्या. हा जो हात आहे, असं झोपलं, बरोबर ना? किंवा तुम्ही फ्लॅट झोपले, वरती डोळे, बरोबर ना? अशा पद्धतीत झोपले तर तुम्ही काहीही घ्यायचं नाहीये उशाला. दुसरं महत्वाचं तुम्ही कोणत्या अंगावरती झोपलं पाहिजे? शक्यतो या अंगावरती झोपलं पाहिजे. बरोबर ना? कारण लिव्हरवरती ताण यायला नको, किडनीवरती ताण यायला नको म्हणून या बाजूला झोपलं पाहिजे. येस? लेफ्ट साइड. आणि इथं झोपल्यानंतर तुम्ही हा आधार घेऊ शकता. म्हणजे एवढीच उशी. दुसरं जर तुम्हाला वाटत असेल अजून एखादा आधार घ्यायचा आहे, तर हा आधार घेऊ शकता. बरोबर ना? म्हणजे ही जी हाईट आहे, एवढी हाईट तुमच्या शरीरासाठी सफिशियंट आहे. ह्याच्यापेक्षा नाही. प्रत्येकाच्या शरीरानुसार सांगतोय. बरोबर ना? मग आपण त्या गोष्टी
टाळतो का, करतो का, ते समजणं गरजेचं आहे. आता महत्वाचा विषय असा आहे की हा झाला उशीचा विषय, आणि दुसरं महत्वाचं आहे की हे जर करत असताना असं काय घडतंय, जर नाही केलं तर काय घडतंय ते समजून घ्या. जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन जो आहे तो लंग्स मधून हृदयापर्यंत, बरोबर ना, हृदयापासून मेंदूपर्यंत या गोष्टी पोहोचण्याचं मेन स्टेज हित आहे. आणि तुम्ही असं वाकून ज्यावेळेस करताय कुठलीही ऍक्टिव्हिटी, असं वागताय बघा, झोपेमध्ये तुम्ही असं ठेवताय त्याला, झोपेमध्ये ज्यावेळेस तुम्ही असं ठेवताय त्यावेळेस तिथं पोकळी जी आहे ती कमी होते आणि ऑक्सिजन लेवल कमी भेटते. ऑक्सिजन लेवल कमी भेटली, रात्रीचं त्याचं कार्य चालू आहे, कार्य थांबत नाहीये. रात्रीचं रिलॅक्सेशन मध्ये जरी तुम्ही असाल तरी शरीराचं काम थांबत नाहीये, उलट क्लिनिंगचं काम फास्ट प्रोसेस मध्ये चालू असतं. मग त्या केसमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराला ऑक्सिजन प्रॉपरली भेटणं गरजेचं आहे. जो ऑक्सिजन मेंदूला पोहोचणं गरजेचं आहे तो इथं थांबतो. कमी ऑक्सिजन तिथं पुरवठा व्हायला चालू होतो. कुठं? इथं. बरोबर ना? हे स्पाईन असेच ठेवता तुम्ही. हे स्ट्रेट असले तर काही प्रॉब्लेम नाही. ती उशी पहिली काढून टाका. बरोबर ना? उशी काढल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेट हे होत आहे, झोपताय, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की त्याला रिलॅक्सेशन भेटतंय. थोडं 5-6 दिवस तुम्हाला त्रास होईल, पण 5-6 दिवसांनी तुम्ही ती जी उशी आहे ती खूप महत्वाची आहे, ते उशीला बाजूला फेका. आता याच्यामध्ये काय होतं ते समजून घ्या. याच्यामध्ये असं होतं की आपल्या शरीराला जाणारा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन प्रॉपरली नाही पोचला, भीती तयार होते. एखादं स्वप्न येतं, एखादं विचित्र स्वप्न आपल्याला पडतं आणि फट दिसणं आपण जागे होतो. होतं असं? कॅसेट कोण टाकतं? देव नाही टाकत, तुम्हीच टाकायला लावता त्याला. कारण ऑक्सिजन लेवल जसजशी कमी झाली, कारण तुम्ही असं वागता, कसंही झोपता. आपलंच झोपणं तर बघितलं ना तुम्ही, रात्री एखाद्या कॅमेऱ्यामध्ये स्वतःला कैद करा. आपल्या 10-15 तरी पोझिशन झालेल्या असतात. बरोबर ना? म्हणजेच काय आहे की आपलं आपल्या हातामध्ये असतं का? नाहीये. रात्रीची झोप आपल्या हातामध्ये नाहीये. आणि झोपल्यानंतर आपण स्वतःला विसरून जातो 100%. मग त्यावेळेस हे काम करतं कोण? तुम्हाला जगवतं कोण? ते 8 तास जगवतं कोण? ते शरीराची हालचाल, शरीरामधली कामं करतं कोण? म्हणून कुठंतरी देवत्व जे म्हणतो ना त्या गोष्टीला मान्यता आहे. बरोबर ना? ते रात्रीचं काम ज्यावेळेस तुम्ही झोपलेला आहात, तुम्ही रिलॅक्स आहात, त्यावेळेस मात्र तुम्ही स्वतःला फील करायचंय की आपल्याकडे आता जे मी सांगितलं तुम्हाला, असं म्हणतो ना, काही सदस्य म्हणतात बघा, मला भीतीची स्वप्न पडतात, मग काय भूतबीत लागले का, असं असतं ना, बरोबर ना? साप चुकीचे, ते भूतबीत तुम्हीच, आपणच मोठे, सगळ्यात मोठे भूत आहे. बरोबर ना? काय होतं, ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालाय, काय होतं समजतंय ना तुम्हाला? असं झोपल्यानंतर प्रॉपर ऑक्सिजन येतो, बरोबर. पण ज्यावेळेस तुम्ही असं दाबून, म्हणजे झोपण्याचे बघा प्रोसेस कसे, ही उशी अशी करून झोपताय, दिवसभराचा विषय वेगळा आहे, कारण तुम्ही स्ट्रेट असता. रिलॅक्सेशनचा विषय वेगळा आहे. त्यावेळेस ऑक्सिजनचा पुरवठा प्रॉपरली होत नाही आणि ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे विचित्र अशी स्वप्न पडतात आणि तुम्हाला रात्रीचं कधीही जाग येते. वेळी अवेळी झोप मरते तुमची कधी कधी. त्याच्यामुळं ऑक्सिजन प्युअरली, आता बघा, त्या दिवशी आपलं बोलणं झालं 3:40 प्युअर ऑक्सिजन असतो. मग तो प्युअर ऑक्सिजन कुठं असतो? सगळीकडे असतो. सगळीकडे म्हणजे कुठं? अगदी घरातही असतो. असं काही नाही की बाहेरच असतो. ऑक्सिजनची प्युरिटी त्या टायमाला प्युअर असते. आता त्या प्युरिटीच्या टायमाला काय होतं? आपण गाढ झोपेमध्ये असतो. गाढ झोपेमध्ये असल्यानंतर तो ऑक्सिजनचा पुरवठा आपल्याला झोपल्यानंतर एक साखर झोप नावाचा प्रकार आहे. साखर झोप असते. प्रत्येकाला माहिती आहे साखर झोप काय असते. तर ते साखर झोप जे आहे ते आपल्याला रिलॅक्स करते. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे मी सगळ्यात सुंदर झोप घेतली यावेळेस. बरोबर ना? प्रत्येकाला वाटतं ना की हा जो टायमिंग होता ना साखर झोपेचा, बघा बऱ्याच सदस्यांना जर म्हटलं ना ते उठवत नाहीयेत आणि त्यावेळेस आहे ना अशी छानशी स्वप्न पडतात. इतकी भारी स्वप्न पडतात ना, रिलॅक्स वाटतं. असं वाटतं कुठेतरी आपण स्वर्गामध्ये गेलो. साखर झोपेमध्ये. माहितीये ना, देवाने असे काही स्ट्रक्चर तयार केलेले
की ही साखर झोप जी आहे ती वेगळं असं काही नाहीये. ही साखर झोप म्हणजेच सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मिळालेला हा प्युअर ऑक्सिजन आहे. तुम्ही बघा, तुमच्या शरीराला जेवढा ऑक्सिजन लेव्हल चांगल्या पद्धतीने द्याल, तेवढं ते चांगलं राहणार आहे. म्हणूनच सकाळची जी ऑक्सिजन लेव्हल असते, ती ऑक्सिजन लेव्हल बाय डिफॉल्ट जर तुम्हाला मिळवायची असेल डेली बेसिसवरती, तर तुम्ही उशीला बाजूला काढा. उशी ठेवायची आहे ना, छोटीशी उशी. तुम्हाला सांगतो ज्या सदस्यांना उशीचा आता त्रास होतोय ना, त्या सदस्यांनी थोड्या दिवस उशी बाजूला का सारायची माहितीये का? तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल. कारण तुम्ही तशीच सवय लावून ठेवलेली आहे त्याला. 10 दिवस त्रास होईल. 11व्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना, की मी जे बोलतोय ते खरं आहे. ह्याच्यातून बाहेर पडा. मेंदूला ऑक्सिजनची गरज आहे. तो ऑक्सिजनचा पुरवठा प्रॉपरली झाला पाहिजे. तो ऑक्सिजनचा प्रॉपरली पुरवठा जर होत नसेल, तर मग गडबड आहे. आणि ती गडबड जी आहे ना, ती आपल्या प्रत्येकाच्या शरीरावरती होत असते. आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी प्रॉपरली थोडंसं आपलं स्वतःवरती काम करा. कारण परत एकदा सांगतो, झोप आपल्या हातामध्ये नाही. कसं झोपतो हे आपल्या हातामध्ये नाहीये. एकदा झोप लागली, की तुमचा नियंत्रण जे आहे ना, तुमचा कंट्रोल तुमच्यावरती नाहीये. तुमचं नियंत्रण त्याच्या हातात आहे. त्याच्यामुळे तुम्ही डोक्यातून काढून टाका, की मी खूप महान आहे. ते सगळं त्याच्या हातात आहे. तो म्हणत असेल कितीही झालं तरी तो 8 तास झोपणारच आहे. असा मी एकही व्यक्ती बघितला नाही, की त्याला झोपच लागलेली नाहीये महिनाभर. नाही. काही गोष्टी ज्या आहेत ना, त्यांनी स्वतःकडे ठेवलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतंय का, की खरंच हे रिअल आहे? फॉलो करून बघा हे. जास्त दिवस नाहीये, 10 दिवस फॉलो करा. 11वा दिवस तुम्हाला कळेल, की खरंच साखर झोपेचा अनुभव जो घेतोय, म्हणजे नकळतपणे तुम्ही पैसे न देता देव तुम्हाला किती सुंदर संधी देतोय. तुम्हाला ज्या दिवशी वाटेल ना, की मला खूप चांगलं स्वप्न पडलं होतं. ते योगायोग वगैरे त्याला मी मानत नाहीये. पण तुम्हाला वाटतंय ना ज्या दिवशी चांगलं स्वप्न पडलं होतं, तो दिवस तुमच्या आयुष्यातला सुंदर दिवस होता. तर त्या दिवशी तुम्ही त्या प्युअर ऑक्सिजनचा फायदा घेतलेला आहे. जो 3 वाजून 40 मिनिटांनी जो प्युअर ऑक्सिजन असतो, त्याचा तुम्ही फायदा घेतलेला आहे. म्हणजे त्या दिवशी तुम्ही खूप चांगल्या अवस्थेत झोपले होते, असं समजून चला. या गोष्टी फॉलो करा. जबरदस्त असा तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. येस?